दर 10 वर्षाने एकदा आरक्षणात असलेल्या जातीचं मागासलेपण तपासलंच पाहिजे. ही इंदिरा शहानीचा दंडक आहे. काय फक्त 50%चा दंडक आहे आणि बाकीच्यांनी येऊच द्यायचं नाही असं इंदिरा शहानी सांगत नाहीये. खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करत होता हे लबाडाचं स्टेटमेंट आहे. पण या सरकारने 50%च्या वरचं आरक्षण दिलं आणि वरून आमच्यावर आरोप करतात की कोर्ट तुम्हाला नाकारला, आता तुम्हाला काय अधिकार आहे. अरे 50%च्या वर सरकारने क्राईम केला, घटनात्मक आरक्षणाच्या ऐवजी आम्हाला पाकिस्तानात पाठवलं आणि मग तुम्हाला कसं काय जेवता येत नाही तिथे जाऊन म्हणायला लागले, तर कसा विषय होईल. मुळामध्ये इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं या वाक्याचा दुसरा सरळ अर्थ असा होतो की मराठ्यांना कायदेशीर घटनात्मक आरक्षण देऊ नका. आणखी एक महत्वाचा प्रश्न की इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण शक्य आहे का? मुळामध्ये इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं या वाक्याचा दुसरा सरळ अर्थ असा होतो की मराठ्यांना कायदेशीर घटनात्मक आरक्षण देऊ नका. आणि असं कोण म्हणतं? माननीय मुख्यमंत्री म्हणतात, माननीय उपमुख्यमंत्री म्हणतात, आमदार म्हणतात, खासदार म्हणतात, माननीय शरद पवार साहेबांसारखा महान नेता म्हणतो. आणि मग वाईट वाटतं की असं वाक्य घटनात्मक पदावर बसलेले किंवा घटनात्मक पद उपभोगलेले लोक घटनेच्या विरुद्ध बोलूच कसं शकतात. राजकीय हेतूने घटनेच्या विरुद्ध बोलायचं आपल्या देशामध्ये कोणालाही अलाउड नाही, कोणालाही परवानगी नाही. हे सगळे लोक घटनेच्या विरुद्ध बोलतात कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आज तर लागू आहे. 50%ची अट सांगितलेली आज तर लागू आहे. मग असं सांगितलेलं असताना 50%च्या वर आरक्षण देता येत नाही हे माहिती असताना तुम्ही 50%च्या वरचं मराठ्यांना आरक्षण देऊ ही बोलण्याची भाषा सगळ्यात गुन्हेगारीची भाषा आहे आणि तद्दन गुन्हेगार आहे ते सगळे लोक. आता राहिला प्रश्न असा की मराठा समाजासाठी जो न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल आला होता त्यामध्ये मराठा समाजाचं बॅकवर्डनेस ठरवलं होतं, घटनात्मक आरक्षणाला मराठ्यांना पात्र ठरवलं होतं आणि तेव्हा यांनी जर 50%च्या आत मराठा समाजाचा समावेश केला असता तर आजचा हा प्रश्नच उद्भवला नव्हता. कारण का आयोगाचं काय मर्यादा आहे ते तुम्हाला मी सांगतो. आयोग ज्या कायद्याच्या अंतर्गत नेमला जातो त्या कायद्याच्या अंतर्गतच त्याला रिपोर्ट देता येतो आणि त्या कायद्याचं कलम असं सांगतं, प्रस्तावना असं सांगते की ज्या एक्झिस्टिंग लिस्ट आहे, जे आताचे वर्ग आहेत त्याच्यातच आयोगाचं रेकमेंडेशन चालतं. वरच्या आरक्षणाला आयोगाचं रेकमेंडेशन चालत नाही. त्यामुळे ज्या कोणत्या सरकारने वरचं आरक्षण दिलं ते सरकार घटनात्मक दृष्ट्या मोठे गुन्हेगार आहेत आणि खरं म्हणजे त्यांना फौजदारी त्यांच्यावर केली गेली पाहिजे. मराठ्यांना शिक्षा कशासाठी देतात? त्यासाठी तुम्ही मराठा हे एक संबोधन आहे, त्यामुळे आम्ही कुणबी म्हणतो, कधी मराठा म्हणतो या म्हणण्यावर मला काही रस नाही. आम्ही जमिनीवर कुणबी आहोत आणि रेकग्नाइज्ड मराठा आहोत, याच्यात काही आम्हाला लाज वाटत नाही कारण आमच्या राष्ट्रगीतात सुद्धा मराठा शब्द आहे. त्यामुळे त्याचा काही आपण वेगळा अर्थ काढायची गरज नाही. पण या सरकारने या समाजाला 50%च्या आत आरक्षण देणं अपेक्षित होतं. कायद्याने राज्य मागासवर्ग आयोग कायद्याने अहवाल दिला त्याच्यानुसार ते दिलं असतं तर मराठा आरक्षणाचा आज प्रश्न राहिला नसता. हे सगळ्यात मोठं गौड बंगाल आहे. त्यामुळे 50%च्या वरचं आरक्षण कोणी देऊ इच्छित असेल त्याचाच अर्थ इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावणे असा होतो आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची 50%वरच्या आरक्षणाची भाषा करणे हे कॉन्स्टिट्यूशनल क्राईम आहे. हा फ्रॉड आहे कॉन्स्टिट्यूशनवर. त्यामुळे त्या गोष्टीची चर्चा करणं सुद्धा मला वाटतं की घटनात्मक दृष्ट्या गैर आहे, तो क्राईम आहे. त्याची चर्चा सुद्धा आपण लोकांनी केली नाही पाहिजे. ती अनैतिक चर्चा आहे असं माझं मत आहे. याच्यामध्ये सर प्रश्न असा आहे की 50%च्या वर आरक्षण देता येतं का? 50%च्या वर आरक्षण देता येतं की नाही याचं उत्तर खरं म्हणजे घटनेने कुठेही दिलेलं नाहीये पहिली गोष्ट. पण अलीकडे आता घटनेत लिहिण्याची पद्धत आलेली आहे. म्हणजे मूळ घटनेत असं काही लिहिलेलं नाही की 50%च्या वर आरक्षण देता येते की नाही. शाहू महाराजांनी जेव्हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा 1902ला आरक्षण दिलं तर ते 50%पर्यंतच दिलं होतं. म्हणजे त्यांनाही काहीतरी समजत होतं की 50%च्या वर देऊ नये. मग तोच धागा बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लागू केलेला आहे. आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट्स आहेत त्यात इंदिरा शहानी पण आहे. सगळीकडे ते बाबासाहेब आंबेडकरांचं 30 नोव्हेंबर 1948चं एक भाषण आहे घटना समितीसमोर. तेच सगळीकडे सांगतात की बाबासाहेब म्हणले की रिझर्वेशन शुड बी इन मायनॉरिटी. हे एकदम बरोबर आहे. पण मायनॉरिटीचा अर्थ किती? 50%च्या वर गेलं तर मेजॉरिटी होते, पण 49% असलं तर मायनॉरिटी होत नाही ना. मायनॉरिटी म्हणजे 10-20%, 25% मॅक्झिमम. आणि बाबासाहेबांचं म्हणणं तेवढंच होतं की हे मायनॉरिटी असलं पाहिजे म्हणजे 50% असलं पाहिजे असं नव्हतं बाबासाहेबांचं म्हणणं ओरिजिनली खरं सांगायचं तर.
पण त्याच्यामध्ये आम्ही नाईलाजाने म्हणतोय की कुठल्याही परिस्थितीत 50% वर आरक्षण जाऊ नये, असं एम.आर. बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूरमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं म्हणून मंडलने त्याला 50 पर्यंत नेऊन पोहोचवलं. हा त्यातला मूळ भाग आहे. पण बाबासाहेबांचं स्टेटमेंट लक्षात घ्या तुम्ही. बाबासाहेब जेव्हा म्हणतात की रिझर्वेशन शुड बी इन मायनॉरिटी, म्हणजे काय की ज्या जाती आरक्षणात आल्या त्यांना पूर्ण पर्सेंटेजने रिझर्वेशन द्या आणि ते वाढवता येत नाही म्हणून बाकीच्या जातींना आरक्षणाबाहेर ठेवा, असं बाबासाहेबांचं मत नव्हतं. तर बाबासाहेबांचं मत असं होतं की कोणत्याही क्लासला, कोणत्याही जातीला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांच्या लोकसंख्येच्या 50%च्या प्रमाणातच दिलं गेलं पाहिजे. म्हणजे एखादी जात जर महाराष्ट्रामध्ये 5% असेल तर तिला कुठल्याही परिस्थितीत 2.5% रिझर्वेशन दिलं पाहिजे. हे तंत्र आहे. जर तुम्ही 50%ला मायनॉरिटी म्हणत असाल तर, 49% मायनॉरिटी म्हणत असाल तर मग मायनॉरिटीमध्ये सगळ्या घटकांना आरक्षण द्यावं लागतं. नुसतं सगळे मिळून 50 झाला आता बाकीच्यांनी येऊ नका असा त्याचा अर्थ नसतो. आणि इंदिरा साहनीमध्ये हाच धागा पकडलेला आहे. 1992चा जो मूळ जजमेंट आहे त्याच्यामध्ये हाच धागा पकडलेला आहे की 50%च्या वर नेलं तर खुल्या गटात स्पर्धा राहूच शकणार नाही. मग देशात क्वालिटी कुठून राहील? मग देश कसा चालेल? देशाला शास्त्रज्ञ कुठून मिळतील? चांगले विचारवंत कुठून मिळतील? म्हणून काही ना काहीतरी खुल्या प्रवर्गात जागा ठेवाव्यात आणि 50%पर्यंत जागा या रिझर्व्ह प्रवर्गात असाव्या. आणि त्यातही पुन्हा रिझर्वेशनचं म्हणलं मला खुल्या प्रवर्गात लढायचं तर त्याला लढण्याची अनुमती पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे खुली स्पर्धा 50% कुठल्याही परिस्थितीत राहिली पाहिजे. इंदिरा साहनीचं खरं म्हणजे अर्थ आहे. पण आज काय झालंय महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचे 2022चा हे आहे स्टॅटिस्टिक्स उपलब्ध आहे एम्प्लॉयमेंट. त्यामध्ये रिझर्वेशन मधले असलेले घटक सध्या आता 72% आहे नोकऱ्यांमध्ये, अ ब क ड चारी गटामध्ये. म्हणजे हा रिव्हर्स डिस्क्रिमिनेशनचा प्रसंग आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन क्लास हा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा खूप जास्ती नोकऱ्यामध्ये, आणि इट इज रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन. आणि घटनेने त्याचीच हे घेतली होती की भीती व्यक्त केली होती की हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होऊ नये आपल्या देशामध्ये. महाराष्ट्रामधल्या रिझर्वेशन मध्ये रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन झालं का? तर आवाच्या सवा रिझर्वेशन शरद पवार साहेबांनी 94 साली दिलं म्हणून. हा मुद्दा त्यातला महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. पण इंदिरा साहनीने जरी 50%ची अट घातली तर त्याची एक पूर्व अट आहे की जो आयोग नेमायला सांगितला इंदिरा साहनीने, तो कॉन्स्टिट्युशनल कमिशन नेमायला सांगितलं, ते कॉन्स्टिट्युशनल कमिशनला काम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग कायद्याचा 11 कलम आहे स्पष्टपणे सांगणार. सेंट्रलच्या कमिशनमध्ये पण 11च कलम होतं. तर इंदिरा साहनीने पूर्वअट काय सांगितली की दर 10 वर्षाने एकदा आरक्षणात असलेल्या जातीचं मागासले पण तपासलंच पाहिजे. ही इंदिरा साहनीचा दंडक आहे. काय फक्त 50%चा दंडक आहे आणि बाकीच्यांनी येऊच द्यायचं नाही असं इंदिरा साहनी सांगत नाहीये. ओबीसीचं म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसचं हे बॅकवर्डनेस संपवायचं आहे आपल्याला. ते परमनंट रिझर्वेशन नाहीये आणि ते संपवण्याची टेस्ट आहे दर 10 वर्षाची. तिथे 50 वर्षाची टेस्ट नाहीये. मंडल आयोगाने 20च वर्षात वेगळं परीक्षण केलं पाहिजे असं लिहून ठेवलंय. मंडल आयोगाने सांगितलं आमच्या आयोगाचं आयुष्यच 20 वर्षाचं आहे फक्त. म्हणजे मंडलच्या हिशोबाने सुद्धा ज्या दिवशी लागू झालं त्याच्यानंतर 20 वर्षात आरक्षणाचं सर्वे व्हायला पाहिजे होतं. आणि इंदिरा साहनीनुसार सुद्धा 10 वर्षातून एकदा सर्वे व्हायला पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाचं जे कायदा आहे त्याच्या सक्तीचं कलम आहे 11. त्यानुसार दर 10 वर्षातून किमान एकदा राज्य सरकारने आरक्षणात असलेल्या विद्यमान आरक्षणातल्या सगळ्या जाती वर्गाचं पुनर्सर्वेक्षण करावं. पुढचं वाक्य आहे प्रगत झालेल्यांना बाहेर काढावं. त्याचं पुढचं वाक्य आहे नवीन जे बॅकवर्ड झालेले आहेत अशा क्लासला पुन्हा आरक्षणात घालावं. इतकं क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे. अशोक कुमार आणि वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2008चं जजमेंट आहे एज्युकेशनल रिझर्वेशन. त्यांनी तर 5च वर्षात पुनर्तपासणी करावा असं लिहिलेलं आहे. म्हणजे एकदा ऍडमिशन झालं, एक पिढी झाली की पुढच्या पिढीला तुम्ही तपासणी करा की येईल आहे काय की नाही. आणि हे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचं रिझर्वेशन हे परमनंट नाहीये, ते 10 वर्षात जिवंत राहतं. हे 17 मार्च 2015च्या रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. ते म्हणले 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या पूर्वीचा डेटा वापरायचा नाही आरक्षण देताना. 10 वर्षाचालाच डेटा पाहिजे आरक्षण देताना. म्हणजे इतक्या सगळ्या प्रक्रिया कोर्टाने सांगितल्या, इंदिरा साहनीने सांगितल्या, नियम आहे, तरी सुद्धा राज्य सरकार हे वारंवार क्राईम करते, फ्रॉड करते
आणि त्यांचं तपासत नाही हे आता आरक्षणात राहणं जरुरी आहे की नाही, आणि त्यांचा डेटा सांगतो की रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन झालंय कारण ते आरक्षणात 72% झाले. म्हणजे काय तर ओबीसी गटाला दिलेले आरक्षण ते आहे 19%, त्यांची नोकरीतली लोकसंख्या झाली 26%. आणि व्हीजेएनटी जे आहे त्यांचे 11% आरक्षण आहे, त्यांची झाली 12-13%. म्हणजे असं सगळ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे नोकऱ्यांमधलं, तरी त्यांना तुम्ही आरक्षण देता. म्हणजे हे उलट्या बाजूने अन्याय करणारी गोष्ट आहे. हे घटनेच सांगितले सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्येच, रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन इज नॉट अलाउड. महाराष्ट्रामध्ये ते होतंय. मग आता मी पहिलं वाक्य जे सांगितलं होतं भुजबळ साहेबांच्या याच्यावर येऊ आपण. आता भुजबळ साहेब म्हणले ना 60% ओबीसी आहेत, बरोबर आहे. 4% मराठा आहेत, त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न लटकत आहे. ब्राह्मण आणि मराठा जे उरलेले 4% आहे, मुसलमान उरलेले आहेत, त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षण किती आहे सर? महाराष्ट्रामध्ये एससी एसटी 21%, त्यांना 20% आरक्षण आहे. पण एससी एसटी वगळले तर 79% लोक शिल्लक आहेत सगळे. आणि महाराष्ट्रामध्ये 42% आरक्षण आहे. म्हणजे 32% ओबीसीच्या नावाने आणि 10% ईडब्ल्यूएस. हे सगळं आरक्षण एकत्र आहे, एकच आहे. सोशली एज्युकेशनली बॅकवर्डनेसच आरक्षण आहे, वेगवेगळ्या नावाने दिलेलं. त्याच्यामध्ये काही वेगळं अंतर नाही, कारण 8 लाखाची मर्यादा सगळ्यांना सारखीच आहे. आणि सोशली बॅकवर्डनेसचा कुठे विषय नाही, कारण जातीच्याच आधाराने आरक्षण दिलेलं आहे, त्याची कुठली बॅकवर्डनेस तपासलेलं नाही. मग आता तुम्ही सांगा 42% आरक्षण घेणाऱ्या लोकांची लोकसंख्या किती? 79%. बाबासाहेबांच्या हिशोबाप्रमाणे 50% आरक्षण देता येतं. मग यांना तर 42% खूप जास्त आरक्षण आहे. 40%च्या आतच पाहिजे होतं, तरी आरक्षण जास्ती आहे महाराष्ट्रामध्ये अवेलेबल रिझर्वेशन. मग माझं सजेशन असं आहे की अजून गरीबात गरीब डिप्रेस्ड बॅकवर्डनेस उरले असतील एससी एसटी शिवाय, त्यांची संख्या मोजा आणि त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. समजा 5% असतील गरीब गरीब खूप धोबी किंवा असे एसटीचं आरक्षण मागणारे काही गट असतील, भटके वगैरे, त्यांना अजून सगळी एकत्र करा आणि त्यांना 5% वेगळं आरक्षण द्या. 37% आरक्षणाला 74% लोकसंख्या, एकदम कॅल्क्युलेशन बरोबर बसतं. 50%च्या वर जायची काय गरज आहे? आता जेवढं आरक्षण आहे तेवढ्यातच करता येतं ना. पण इथे काय आहे, भारत हा गरीब देश आहे, भारतामध्ये लिमिटेड रिसोर्सेस आहेत, त्यामुळे आम्ही सगळे रिसोर्सेस खातो. मराठ्यांना तुम्ही जा पाकिस्तानात, अशी भाषा या देशात बोलली जात असेल तर मराठ्यांनी काय करायचं? आणि मराठ्यांनाच म्हणता तुम्ही हिंसा करू नका, मराठ्यांनाच म्हणता तुम्ही भांडणं लावू नका. अरे आमच्या देशाच्या रिसोर्सेस मध्ये आम्ही आहोत की नाही? तुम्ही देशाचे सगळे खाल आणि म्हणाला आम्हाला पुरत नाही, तुम्ही जा पाकिस्तानात, तुम्ही जा बांगलादेशात, तुम्ही जा ब्रह्मदेशात. हे जर भाषा आपल्या देशामध्ये वापरली जात असेल तर मग कसं बोलणार? 50%च्या वर म्हणजे यांना इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं म्हणजे काय? तर जो 52%चा जो कोटा आहे तो आहे भारताचे रिसोर्सेस, आणि यांना धक्का न लावता मराठ्यांना द्यायचं म्हणजे काय? पाकिस्तानात जा, नाही तर बांगलादेशात जा, नाही तर ब्रह्मदेशात जा. ही यांची भाषा. आणि ही भाषा कशी काय मराठा समाजाने सहन करावी? हा आमच्या आता अस्तित्वाचा लढा आहे. आम्हाला हे भारताचं नागरिक मानतात की नाही हे सिद्ध करण्याचा लढा आहे. इतकी वाईट अवस्था शरद पवार साहेबांनी 23 मार्च 1994 रोजी ते वाईट काम करून आमच्यावर लादलेली आहे, म्हणून आम्ही त्याला कोल्ड ब्लडेड मर्डरच म्हणतोय. याच्यामध्ये स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून आरक्षण त्याची गरज नाही असं तुम्ही म्हणता. त्यामुळे मग आतापर्यंत जो स्वतंत्र 50%च्या स्वतंत्र प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी लढा दिला गेला, सुप्रीम कोर्टापर्यंत जे आरक्षण गेलं, ज्याला स्थगिती मिळाली, त्याला काय अर्थ राहिला? मराठा आरक्षणाचा लढा हा ज्या आरक्षणात असून आम्हाला लाभ मिळत नाही, म्हणून सामान्य माणूस काय म्हणतो? आम्हाला आरक्षण द्या. आरक्षण द्यायचा अर्थ असतो आरक्षणाचे लाभ द्या. मग सरकारला माहित नाही का महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या किती आहेत आणि कुठल्या आरक्षणात कोणाला घातलं पाहिजे? हे काय मराठ्यांचं काम आहे का? आयोग नेमले हे एक मोठं नाटक आहे. कोणत्याही आयोगाने डेटा गोळा केला नाही. आणि 3 जून 2013चं आयोगाचं पत्र आहे सरकारला लिहिलेलं, म्हणजे सराफ आयोगाचं. त्यांनी लिहिलेलं आहे की आमच्या नियमानुसार 50 ते 150 प्रश्नावल्या घेऊनच आम्ही बॅकवर्डनेस तपासतो. म्हणजे त्याच्यामध्ये एज्युकेशनल बॅकवर्डनेस तपासत नाही, त्याच्यामध्ये नोकरीतलं प्रतिनिधित्व तपासत नाही, काही कुठे जाऊन सर्वे करत नाही, आणि एवढ्यावर आम्ही आरक्षण देण्याची आमची पद्धत हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि असं जर आयोगाचे अहवाल असतील, जसं मी म्हणलं खत्रीचा अहवाल 10 पानाचा, बापट आयोग 50-60 पानाचा, त्याचा कुठलाही सर्वे नाही, म्हणजे अशा नावाने मराठ्यांना बेनिफिट नाकारले गेले आणि त्या आयोगाचा नीट अभ्यास झालेला नाही.
मग आता प्रश्न असा आहे की मराठा समाज बेनिफिट मागतोय, मराठा समाज रिझर्वेशन मागतो म्हणजे काय मागतो की आम्हाला बेनिफिट द्या. मग सरकारचं काम आहे कायदेशीर गटात त्यांना बसवणं. सरकारने ते बसवलं नाही. त्यांनी 50%च्या वरचं आरक्षण दिलंय का मराठ्यांच्या हातात होतं का कायदा करणं? सरकारने जे दिलं ते दिलं, टिकलं नाही म्हणून आम्ही ओरडत राहणार आरक्षण द्या. मग जेव्हा गायकवाड आयोगाचा अहवाल आला तेव्हा तर आम्हाला 50%च आरक्षण द्यायला सांगितलं होतं ना, कारण त्या कायद्याचीच तशी मर्यादा आहे की एक्झिस्टिंग लिस्टमध्येच टाकता येतं. पण या सरकारने 50%च्या वरचं आरक्षण दिलं आणि वरून आमच्यावर आरोप करतात की कोर्ट तुम्हाला नाकारला, आता तुम्हाला काय अधिकार आहे? अरे 50%च्या वर सरकारने क्राईम केला, घटनात्मक आरक्षणाच्या ऐवजी आम्हाला पाकिस्तानात पाठवलं आणि मग तुम्हाला कसं काय जेवता येत नाही तिथे जाऊन म्हणायला लागले, तर कसा विषय होईल हा? मुळामध्ये सुप्रीम कोर्टाने आरक्षण का नाकारलं त्याचे दोन कारण आहेत. एक तर केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती केली, राज्याला अधिकार नाही म्हणून तेव्हा सांगितलं, आणि दुसरं म्हणजे यांनी 50%च्या वरचं आरक्षण दिलं. हे दोन्ही क्राईम राज्याने केलेले, स्टेटचे क्राईम आहेत. तिसरा क्राईम आहे ते रिव्ह्यू करत नाही म्हणून आरक्षणात गर्दी झालेली आहे. आपण आता एकदा प्रामाणिकपणे विचार करू की आपल्याला आपला देश चालवायचा आहे का नाही, विकसित करायचा आहे की नाही. सगळ्या लोकांना शिक्षणाची सवलत पाहिजे, हे तर सगळ्यांचा आग्रह असला पाहिजे. मग सगळ्यांना समानच आपण नियम लावला पाहिजे, कोणत्या जातीचा असो धर्माचा असो त्याला शिकता आलं पाहिजे. हे यशवंतराव चव्हाणांनी जे 59 साली सांगितलं तेच बरोबर आहे. बाबासाहेबांनी जे घटना समितीत मांडलं होतं तेच बरोबर आहे. सगळ्या लोकांना एज्युकेशन मधल्या सगळ्या सवलती द्यायला सुरू करा आणि नोकऱ्यामध्ये तुम्ही सगळं जे मी सांगितलं तसं 37% आरक्षण सगळ्यांना द्या. त्याला तुम्ही इकॉनॉमिक क्रायटेरिया लावू शकता, त्याला ऍडिशनल काही अजून त्याच्या आजच्या व्यवसायाचे क्रायटेरिया लावू शकता किंवा त्याची सामाजिक परिस्थिती बघू शकता. पण जातीच्या आधाराने केवळ आरक्षण देणं हा भारतामध्ये मोठा गुन्हा आहे आणि ते आपण आता थोडं थोडं कमी केलं पाहिजे. त्यामुळे जे एफर्ट्स घेतले ते एफर्ट्स जर चुकीच्या दिशेने गेलेले आहेत तर ते योग्य ठिकाणी पोहोचतीलच कसे? म्हणजे दिशा उलट्या दिशेला पळायला लागलंय सरकार आणि म्हणते आम्ही पोहोचत कसे नाही. आज तिकडे सापडणारच नाही ना काही, कारण तुमची दिशा चुकलेली आहे. ही सरकारची चूक आहे, त्याला मराठ्यांचा नाईलाज आहे, मराठे त्याच्यावर काही गुन्हेगार नाही. तर शेवटचा प्रश्न असा की आरक्षण हेच सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर आहे का असं तुम्हाला वाटतं? आणि मराठा समाज जो आतापर्यंत असं म्हटलं जातं की आरक्षणाला विरोध करत होता, पण तोच आता आरक्षण पोट तिडकीने का मागतोय? खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करत होता हे लबाडाचं स्टेटमेंट आहे. कारण मराठा म्हणजे कोण? कोणीतरी एक माणूस 82 साली म्हणाला की आमचा आरक्षणाला विरोध आहे, मंडल आयोगाला विरोध आहे, आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे. 82 साली. पण महाराष्ट्राला हे मी पुन्हा सांगतो की 27 एप्रिल 1979 साली महाराष्ट्रामध्ये 80% आरक्षण लागू झालं होतं आणि ते आर्थिक निकषावरच होतं. 84 पर्यंत आरक्षण चालू होतं. म्हणजे ज्या दिवशी ही मागणी केली त्या दिवशी आम्ही आरक्षणातच होतो. पण ती मागणी करणाऱ्याला हेच माहित नव्हतं की आरक्षण आहे म्हणून, आणि ती आर्थिक निकषावरच आहे हेही माहित नव्हतं. आणि त्याचे पुरावे आहेत, मी त्याचे GR आहेत, त्याचे सगळे स्टेटमेंट्स आहेत, त्याचे सुप्रीम कोर्टात झालेली 85ला निघालेली केसचे सगळे डॉक्युमेंट आहेत. म्हणजे 82 साली आरक्षण होतं तरी आरक्षण द्या म्हणत होते. मग आता हे कसं याचा अर्थ लावणार? आणि तेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण मागत होते ते कोण मागत होते? एखाद दुसरा माणूस मागत होता किंवा एखाद्या संघटनेचे 10-20 माणसं मागत होते. ते काय मराठा समाज मागत होता का? मुळामध्ये सामाजिक व्यवस्था स्वयंभू होती मराठ्यांची. शेतीवर भागत होतं त्यांचं. त्यांना घर सोडून शहरात येऊन नोकऱ्या करायची तेव्हा गरज वाटली नाही, कारण ते स्वयंभू होते पॉलिसी ठरवायला. 90 नंतर जेव्हा ग्लोबलायझेशनचा दौर आला त्यावेळेला हळूहळू शेतीची वाईट अवस्था झाली आणि हे मार्केटची एक्सटर्नॅलिटी आहे. म्हणजे फ्री मार्केटने निर्माण केलेलं हे चित्र आहे की आता कोणताही समाज इंडिपेंडेंटली जगू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला हे आरक्षण मागावं लागतंय. आणि जोपर्यंत आर्थिक धोरणं अशी डिस्क्रिमिनेटिव्ह म्हणजे शोषणाची राहतील तोपर्यंत तुम्हाला दुष्परिणाम भोगावे लागतील. आणि आरक्षण हा आर्थिक धोरणाचा परिपाक आहे, आर्थिक धोरणाचा दुष्परिणाम आहे. तो दुरुस्त करायला तुम्हाला स्पेशल प्रोव्हिजन करावीच लागते. इतिहासात जशा काही सामाजिक चुका होत्या तशा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्या चुका झाल्या आहेत त्या आर्थिक चुका आहेत. तुमची जी इकॉनॉमिक पॉलिसी आहे ही मुळातच शोषकाची पॉलिसी आहे, डिस्क्रिमिनेटिव्ह पॉलिसी आहे आणि शेती व्यवसायाचं तर कंबरड मोडणारी पॉलिसी आहे. मग याच्यातून जे दुष्परिणाम तयार होतात, ती म्हणजे एक वाईट परिस्थिती तयार होते, ते लोक आरक्षण मागणारच, कारण त्यांना मिळतच काही नाही ना. फार थोड्या लोकांना बेनिफिट मिळतो ना या व्यवस्थेचा. त्यामुळे सरकारने आर्थिक धोरणं बदलावी.
सरकारने ग्लोबलायझेशनच्या नावाखाली देशाला विक्रीला काढू नये. सरकारने खाजगीकरणाची धोरणं बदलावीत. सरकारने सगळ्यांना समान संधी कशी मिळेल हे बघावं आणि सगळ्या समाजाला एकत्र राहण्याची संधी द्यावी. जातीच्या आधारावर कोणाला स्प्लिट करू नये, कोणाला वेगळं करू नये. जाती पूर्वी फक्त नावाला होत्या, स्वातंत्र्यानंतर आम्ही त्यांना घटनेत घातल्या, त्यांना लिगलाइज केल्या. हा केवढा मोठा आपला या समाजाचा अपयश आहे आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या, की आम्ही जातीच्या आधारावर जगायला लागलोय. आणि हा जर आपल्याला विषय टाळायचा असेल आणि सगळ्या समाजाला विकासाकडे घेऊन जायचा असेल तर आर्थिक धोरणं हे समावेशक असली पाहिजेत. आर्थिक धोरणं ही सगळ्यांना घेऊन चालणारी असली पाहिजेत. सगळ्यांना समावेश करून शिक्षणाची संधी देणारी असली पाहिजे आणि तरच प्रॉडक्टिव्हिटी वाढेल आणि तरच देशामध्ये कोणाला कोणाचं घ्यायची गरज पडणार नाही. आरक्षण हे फार थोड्या लोकांना देण्याचा विषय आहे. जास्तीत जास्त 10% आरक्षण असलं पाहिजे देशामध्ये. इथे तर आरक्षणच आरक्षण आहे. 62% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये आणि तरी मराठ्यांना म्हणतात तुम्हाला येऊ देणार नाही. याच्या इतकं वाईट चित्र काय असू शकतं? मराठा समाज असो की कोणताही समाज असो, आर्थिक धोरणाच्यामुळे तो डिप्राईव्ड आहे आणि आरक्षणाच्या भाषेत कोणाला आपण उत्तर नाही देऊ शकत. कारण समजा वंजारी समाज आहे, त्यांना 2% आरक्षण आहे. ज्या वेळेला ते 2% लागू केलं तेव्हा त्यांच्यातले 10% लोक शिकत होते. आज त्यांना त्यांच्यामध्ये शिकणारे 90% लोक झाले असतील. एलिजिबल क्लास 90% झाला आणि आरक्षण 2% आहे, तर लोकसंख्या वाढली ना, ते 2% कसं भागेल त्यांचं? म्हणजे आरक्षणाने कोणाचंही अल्टिमेट भलं होणार नाही. आरक्षण मागणं हे केव्हा बाकीच्यांना मिळतं आम्हाला मिळत नाही दिसतं म्हणून लोक मागतात. खरं जे मूळ आहे ते आहे आर्थिक धोरणामध्ये आणि ते दुरुस्त करायला सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं लागेल. आम्ही तेच सांगतो ओबीसी बांधवांना, आम्हाला बरोबर घ्या, आपण मोठी संख्या होईल, आपण लढू, धोरणं बदलायला लावू. शेतकरी समाज सगळा तुमच्या बरोबर आहे, आपण सगळेजण एकत्र लढू, कायद्याच्या भाषेत आपली भूमिका मांडू आणि सगळेजण आर्थिक धोरणं बदलायला भाग पाडू, कंत्राटीकरण थांबवायला भाग पाडू. हे सगळ्यांना संदेश याच्यातून शिकला पाहिजे.